नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आरोप झाल्याने त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड झालं आहे। नाशिकमधील पतसंस्थेमध्ये चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाने खाते असल्याचे तपासात उघड झालं आहे। भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत। या प्रकरणात अनेक राजकीय नेते मंडळी, मंत्री, आमदार नाव समोर आलेले आहेत। खरातने अनेकांचे आधार आणि पॅन कार्ड वापरून नाशिकमधील 2 पतसंस्थांमध्ये शेकडो बेनामी खाती उघडली। त्या खात्यांच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांहून अधिक व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावाने खाते या प्रकरणातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या नावानेही या पतसंस्थांमध्ये खाते असल्याचे तपासात उघड झालंय। रुपाली चाकणकर यांनी आतापर्यंत अशोक खरातचे आपले कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा केला होता। तसेच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यासंबंधी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं। पण ज्या पतसंस्थांमधून खरातने कोट्यावधी रुपयांचा व्यवहार केला त्याच पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांचे बँकेचे खाते असल्याचे समोर आलं आहे। संबंधित पतसंस्थेमध्ये प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या नावाने खाते असून त्यातून 40 ते 50 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे पोलीस तपासात समोर आला आहे। एसआयटीने केलेल्या प्राथमिक तपासात खरातच्या आर्थिक साम्राज्याची धक्कादायक पद्धत समोर आली असून नाशिकमधील 2 विशिष्ट पतसंस्थेमधील शेकडो खात्यावर अशोक खरातने स्वतःला वारसदार नॉमिनीज म्हणून नोंदवला आहे। आश्चर्यकारक बाब म्हणजे मित्रांनो, ज्या खात्यामधून कोट्यावधींचे व्यवहार झाले त्या सर्व खात्यांना खरातचाच मोबाईल क्रमांक लिंक असल्याचे स्पष्ट झालं आहे। ही सर्व बेनामी खाती खरात स्वतः हाताळत होता। लोकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळवून त्यांच्या संमतीशिवाय खाती उघडण्यात आली होती। अशोक खरात यांच्या मुलाने एसआयटीच्या चौकशीत धक्कादायक कबुली दिली आहे। त्यांनी सांगितलं की घरात खूप कॅश यायची आणि वडिलांना डॅडला सर्व काही माहिती होतं। या कबुलीनंतर आता खरात कुटुंब हवाला रॅकेट चालवत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। अशोक खरात यांच्या पत्नी कल्पना खरात विरोधात शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली आहे। पोलिसांनी त्याच्या शोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। त्याचवेळी एसआयटीने खरात यांच्या मुलाला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली। चौकशी दरम्यान पोलिसांनी मुलावर प्रश्नांची सरबत्ती केली। एसआयटीने मुलाला विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये वडिलांना भेटण्यास कोण येत होतं, बहिणीच्या लग्नात किती तोळे सोने खरेदी केले गेले, कपडे कुठून खरेदी केले गेले, आई कुणाकडे पैसे देत असे, तू वडिलांसोबत किती वेळा परदेशात गेला, वडील तंत्र मंत्र करायचे का, असे प्रश्न होते। या सर्व प्रश्नांचा मुलाने एकच उत्तर दिलं, डॅडला माहीत। मात्र मुलाने एकच महत्त्वाची कबुली दिली आहे की घरात खूप कॅश यायची। या उत्तराने पोलिसांना चक्रावून टाकला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या कबुलीमुळे खरात हवाला व्यवहारात गुंतले असल्याचे संकेत मिळत आहेत। गरज पडल्यास मुलाची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे। कल्पना खरात गेल्या 16 वर्षापासून माहेरी गेली नसल्याची माहिती समोर आली आहे। तिचे माहेर सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे आहे। वडील आणि भावाच्या निधनावेळी ती माहेरी गेली नव्हती। माहेर कुटुंबियांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असून ते शेतीवर उदरनिर्वाह करतात। नातेवाईकांनी आम्हाला या प्रकरणाची काही देणं घेणं नाहीये असे स्पष्ट केलं आहे। सध्या कल्पना खरात फरार असून शिर्डी पोलीस तिचा शोध घेत आहेत। या प्रकरणात आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। याचे अपडेट आम्ही देत राहू। तुम्ही पाहत राहा सोलापुरी कट्टा न्यूज। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।